हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सगळे. मी माझं सांगायचं झालं तर मी एकदम मजेत आहे आणि मी आज चालली आहे हुडा पार्टी करायला विथ माय फॅमिली. फ्रेंड्ससोबत जरा कमी आणि फॅमिलीसोबत जरा जास्त असते मी. मला खूप आवडतं त्यांच्यासोबत कुठेही न्या मला. आणि या बाळासोबत तर मला कुठेही घेऊन चला. मी त्यालाही सांभाळते, स्वतःलाही सांभाळते, सगळ्यांना सांभाळते. तर अशा प्रकारे चालू झाली आमची हुरडा पार्टी. हे ठिकाण आहे तळेगाव ढमढेरेला पुण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता भावाने हुरडा घेतलेला आहे. आता तो म्हणतो तू तुझं घे, मला कंटाळा आला आहे. सो याच्यातनं खूप सारे आयटम होते, म्हणजे जसं की गूळ, ठेचा, शेंगदाण्याची चटणी आणि ते लाल मिरच्यासारखं असतं, त्याला काय म्हणतात आय डोंट नो. तर ते सगळं होतं त्याच्यात. आणि तुम्ही बघू शकता प्लेट भरलेली आहे माझी. स्वीट कॉर्न पण होते बाय द वे. आणि सगळं खूप खूप म्हणजे खूप टेस्टी होतं. खूप खूप व्हॉटएव्हर इट इज. मोटू पतलू और हिंदी मध्ये काय हिंदी मध्ये घरवाली भारवाली काय नाव आहे घरवाली भारवाली हो सर बघा बघा किती खुश झाले बघा घरवाली झालं बघा आर्मीच्या थँक्यू साहेब सर त्याला बरोबर भागो थोडं उडी मारा रनिंग करून नाही चालत भागो कमान चॉली कमान माली हॅलो ढोंडिया हॅलो पांड्या हॅलो सुकाराम हॅलो तुकाराम हॅलो. अशा प्रकारे मॅजिक शो झालेला आहे. आणि माझ्या पप्पाने खूप घाई केली की चल 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 चल. आणि काय केलं तर नंतर आम्ही उसाचा रस पिला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडासा इकडे तिकडे बघून टाईमपास केला की काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. बाय द वे इथं करायला खूप काही आहे, खूप काही ॲडव्हेंचर आहे. फक्त शोधण्यासाठी मला थोडा कंटाळा आला होता. सो मी जाऊन बसले या बैलांकडे. बैल आहे गाय आहे मला माहीत नाही, आयडियाच नाही मला. आणि इथं सगळे वर्कर लोक काय माहिती कोण होते, बट सगळे आराम करत होते मस्त. आणि मला खूप भारी वाटलं. मला असं वाटलं यार यांच्यासोबत एक एक बाज तर आपण पण घ्यावी आणि झोपून जावं. आणि हे बघा आम्ही या वयात करत नाही आणि या वयात खूप जास्त एन्जॉय करतात आहे. मला यांना बघून असं वाटलं की यार आपण काय नाही जाते, बट नाही जाऊ शकले कारण की मी डबल ड्रेस आणले नव्हते. माझ्याकडे एकच ड्रेस होता आणि एवढ्यात थंडीत मला माझा जो एकुलता एक ड्रेस होता तो खराब करायचा नव्हता किंवा भिजवायचा नव्हता. सो मी एकटीच आपला त्यांचा डान्स बघत बसले होते. आणि नंतर मग आमच्या बाळाला जायची इच्छा झाली स्विमिंग पूलमध्ये, तर आम्ही त्याच्यासाठी ट्यूब घेतला. पण आमचा बाळ काही जाईना स्विमिंग पूलमध्ये, काहीच नाही. म्हणजे जस्ट तो माझ्या पप्पांना पकडून होता, त्यांनी काहीच केलं नाही. माझे पप्पा एकटेच होते बिचारे स्विमिंग पूलमध्ये. आणि नंतर ते पण बाहेर आले, त्यांनी पण दाखवलं की बाबा आमच्या वयावर जाऊ नका, आम्ही खूप खूप काही करू शकतो. तुम्ही बघू शकता खूप नाचतात ते माझे पप्पा, खूप जास्त. त्यांना एन्जॉय करायला खूप आवडतं. ॲक्च्युली मी असं वाटतं त्यांच्यावरच गेली आहे. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी डान्स चालला आहे. आणि अजून एक तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे. हे इकडे आतमध्ये डान्स करत होते आणि हे बघा इकडे डान्स करत होते. यांच्या तर वयावर तुम्ही जाऊच नका. हे खूप ॲक्च्युली खरंच मला असं वाटतं हे आहे 70-80 वर्षाच्या तर असतीलच. ते एकटे नाचतात. ते काय जोश आहे भाई साहब. मला माझी लाज वाटते कधी कधी की मी खूप कमी पडते एन्जॉयमेंटसाठी. माझी एनर्जी कमी पडते एन्जॉयमेंटसाठी. तरी तो खूप छान शेत वगैरे होते. आणि तुम्ही बघू शकता थोडीशी सिनेमॅटिकमध्ये आयफोन घेतला आहे, तर सिनेमॅटिकमध्ये थोडेसे व्हिडिओज घेतले जे की थोडे ठीकठाक आले. आणि वयाचं इथं पण भान नाही राहिलं आहे लोकांना. तुम्ही बघू शकता या वयात लोक हे पण करतात आहे. म्हणजे म्हातारपणी ते करतात ते, आणि हा या वयात हे करतोय. हा तर कधी म्हणजे मला पण हे शिकायला भेटलं की लाज वाटू देऊ नका कसल्याही गोष्टीची. त्यानंतर आम्ही गेलो आहे बाबा, मला एवढी भूक लागली होती. आम्ही गेलो जेवायला. मस्तपैकी गुलाबजामुन होते, पिठलं भाकरी होत्या, चपात्या होत्या, डाळ भात होता, वांगं, मटर पनीर, मस्तपैकी होतं सगळं. त्यात आमच्या बाळाला खूप झोप आलेली, तरी मी त्याला कसं बसं खाऊ घातलं. आणि आम्ही ठुसतो आहे आता, मस्तपैकी ठुसतो आहे आम्ही. आम्हाला खूप अति भूक लागलेली कारण की आम्ही ॲक्च्युली खरंच थकलो होतो. काही न करता पण आम्ही खूप थकतो, यालाच आमचा टॅलेंट म्हणतात. म्हणून आम्ही असं म्हणतो की बघा म्हाताऱ्या लोकांकडून शिका, नाहीतर आम्ही काही न करता थकतो आहे सिरियसली. पटापट खाऊन घेतलं आम्ही. तुम्ही बघू शकता आमचं बाळ झोपलेलं आहे आणि त्याला काहीच सुचत नव्हतं. जेवताना पण तो झोपत होता. सो तो झोपला आहे. आणि नंतर त्याला उठून आम्ही केलं झिप लायनिंग.
पहिले यांनी केली नंतर मी केली आणि खूप जास्त मजा आलेली आहे गाईज. म्हणजे खूप छान वाटतं झिप लाइनिंग ॲडव्हेंचर करायला मला कधी. और हमारा भाई जा रहा है झिप लाइन करने. यस यस. भाऊ वरती चालू. अशा प्रकारे भाऊ झिपलाईन करायला झालेला आहे रेडी आणि तो निघालेला पण आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढं काही हार्ड नसतं हे, सोप्पं आहे पण डेअरिंग लागते थोडीफार. जर तुम्हाला हाईटची भीती असेल तर तुम्ही नाही करू शकत आणि नसेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. हे आहे आपलं आजचं ज्ञान माझ्याकडून. आणि याच्यानंतर सगळ्यात सुंदर मुलगी झिपलाईन करायला जाते, जे की मी. म्हणजे ॲक्च्युली खूप आवडतं हे सगळं करायला मला. मी शिमला मनालीला पण हे सगळं खूप केलेलं आहे. मज्जा येते मला, मज्जा. आणि ॲक्च्युली मागचा व्ह्यू खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मागचा व्ह्यू तो खूपच सुंदर आहे. शेतच शेत आहे सगळीकडे चारी बाजूने. आणि याच्यानंतर येते रेल्वेची बारी. आणि आम्ही हे सगळं नाही करणार तर कसं होईल. म्हणजे बच्चों के साथ बच्चा बनने में जो मज़ा है वो किसी चीज़ में नहीं है. तर असेच आम्ही बच्चों के साथ बच्चे बनलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही झाली आमची राईड. आणि इथं सगळे ॲक्च्युली या ग्रुपसोबत आम्ही आलो आहे. थोडं लेटच झालं आम्हाला, सकाळपासून यायचं होतं पण आम्ही आलो नाही. बट आम्ही 1 वाजता आलो आणि नंतर मग पप्पाचा आर्मी ग्रुप आहे आणि सगळे आपलं शेअर करत होते. म्हणजे त्यांनी काय काय कामं केले, ते कुठं होते, सिग्नल कोर वगैरे वगैरे असं सगळं त्यांनी सगळं शेअर केलं. तर मग म्हणजे छान वाटतं त्यांच्यासोबत पण. हे खूप एजेड लोक होते ॲक्च्युली. तर भारी वाटलं मला यांचे एक्सपिरियन्स वगैरे ऐकून. युनिफॉर्ममध्ये तुम्ही त्यांना बघू शकता. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलेला आहे गाईज. होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला मदत करा ग्रो होण्यासाठी. बाय. लव यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.